पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पाहे ध्वजेचे चिरगुट राया जतन करिता कष्ट. तैसा मी एक पतित परी तुझाची मुद्रांकित. मसी पत्रते केवडे राहो चालवी आपुल्या पाडे. तैसा मी एक पतित परी तुझाची मुद्रांकित. बाप रखुमा देवे वरुवरदा सांभाळावे आपुल्या ब्रिदा. तैसा मी एक पतित परी तुझाची मुद्रांकित. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. मी म्हणतो त्या ओव्या मागं म्हणा. नमो विशदबोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा. पराप्रमेय प्रमदा विलासिया. नमो संसार तमसूर्या अपरिमित परमवीर्या. तरुण तरतुर्या लालन लीला. नमो जगदखेल पालना. मंगळमणी निधाना. सज्जनवन चंदना आराध्यलिंगा. नमो चतुर चित्त चकोर चंद्रा. आत्मानुभव नरेंद्रा. श्रुतिसार समुद्रा मन्मथ मन्मथ. नमो सुभाव भजन भाजना. भवेद्भव कुंभ भंजना. विश्वोद्भव भुवना श्री गुरुराया. तुमचा अनुग्रह गणेशो. जै दे आपुला सौरसू. तै सारस्वत प्रवेशो बाळकाही आथी. तौ सारस्वती प्रवेशो बाळकाही आथी. जी दैविकी उदार वाचा. जै उद्देशु दे नाभिकाराचा. तै नवरस सुधाब्दीचा थावो लाभे. जी आपुलिया स्नेहाची वागेश्वरी. जरी मुकया ते अंगीकारी. तो वाचस्पतीशी करी प्रबंधू होडा. हे असो दिठी जयावरी झळके. की हा पद्म करू माथा पारुखे. तो जीवाची परितुके महेशेशी. एवढे जिये महिमेचे करणे. ते वाचाळपणे वाणो मी कवणे. का सूर्याच्या अंगा उठणे लागत असे. केवता कल्पतरुवरी फुलोरा. कायसेनी पाहुणी रोषरसागरा. कवणे वासी कापुरा सुवासुदेवो. चंदना ते कायसेणी चर्चावे. अमृता ते केवुते रांधावे. गगनावरी उभवावे घडे केवी. तैसे श्री गुरुचे महिमान.
आकळिता के असे साधन, हे जाणून मिया नमन निवांत केले, हे जाणून या मिया नमन निवांत केले. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल देव तुकाराम. आत्मरूप गणेशो केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे. सालाबाद प्रमाण ज्या उत्सवाची आपण आतुरतेनं वाट बघत असतो तो हा गणेश जयंतीचा उत्सव. त्या संबंधानं अखंड हरिनाम सप्ताह आणि ज्या क्षणाची आपण आतुरतेनं वाट बघत असतो त्या उत्सवाची आज सुरुवात. काय माहिती नाही, पण सगळ्यांचे चेहरे फुललेत. त्याची बरीच कारणं असू शकतात, पण सगळ्यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळाच आनंद आहे. पहिला आनंद हा आहे की काल संक्रांत झाली, म्हणजे सगळ्यांचे जे तोंड गोड झालेलं आहे, काल जितकं तोंड गोड झालं नसेल तितकं तोंड आज गोड झालेलं आहे. त्यामुळं आणि त्यात दुधात साखर म्हणजे आपल्या पारायणाची सुरुवात, त्यामुळं एकंदरीत सगळं गोडच आहे. देव तिळी आला आणि गोड गोड जीव झाला. असो, मोठ्या उत्साहामध्ये आणि आनंदामध्ये आपण प्रतिवर्षाला हा उत्सव करत असतो. खरं तर तुम्हा सर्वांचं हे भाग्य आहे की आपल्याला हा सगळा सोहळा अनुभवता येतोय. ही सगळी आमच्या तुमच्यावर श्री गुरु ज्ञानोबा तुकोबा यांची झालेली कृपाच आहे. आणि त्यांच्या कृपेने हे सगळं काही होतंय ते आपल्याकडून करून घेतात. आपण करतोय असं म्हणता येणार नाही, आपण असं म्हणू नये. ते आपल्याकडून करून घेतात आणि त्यांनी आपल्याकडून जे करून घ्यावं ते अविरतपणे करून घ्यावं याच्याकरता आज प्रवचनाला अजून थोडासा आवाज व्यवस्थित करा. आवाज फिरतोय. त्यांनी आपल्याकडून सेवा करून घ्यावी याच्याकरता आपण अतिशय सश्रद्धा अंतकरणानं काय करावं, सद्गुरूंचं स्मरण करावं. आणि आजचा पहिला दिवस आहे. तुम्हा सर्वांच्या प्रेमापोटी मला या ठिकाणी अधिकार नसताना सुद्धा प्रेमानं बसवलेलं आहे. जिथं प्रेम असतं तिथं अधिकार लागत नाही, आणि जिथं अधिकार लागतो तिथं प्रेम असत नाही. तुम्ही सर्वजण जाणते आहात. तुम्हा सर्वांसमोर मी बोलणं म्हणजे तैसा आम्ही बाळमती चावटी करीतसे बाळमती, तैसा आम्ही तुम्हा प्रती चावटी करीतसे बाळमती, की संतोषी जे जाती ऐसी प्रेमाची असे. तिथं प्रेम महत्त्वाचं सांगितलेलं आहे. तुम्ही सगळं ऐकलेलंच आहे, मी वेगळं काही सांगणार नाही. माझा स्वानुभव असा आहे, जे काही सद्गुरूंच्या कृपेनं थोडंफार जे काही समजलं ते इतकंच समजलं. सगळं केल्यानंतर एकच कळतं की आपल्याला अजून काही कळालं. परमार्थ हाच आहे. सगळं करावं आणि सगळं केल्यानंतर आपल्याला ते कधी कळालं, आपल्याला ज्यावेळी कळतं की आपल्याला अजून काहीच. ज्यावेळी माणसं मला सगळं कळतं असं म्हणत असतात त्यावेळी समजून जायचं की त्याला अजून काही कळालं. हीच ओळख आहे. पण ज्यावेळी मला काहीच कळालं नाही असं जे म्हणतात ना, समजून जायचं की सगळं त्यांनाच
सगळं त्यांनाच कळालेलं आहे. खरं तर आपल्याला काहीच कळत नसतं. सगळेजण म्हणत असतात, संसारामध्ये सुद्धा सगळ्यांना एकच ऐकावं लागतं, तुम्हाला काय कळतं गप. मग एवढं सगळं ऐकून सुद्धा माणसानं समजून घ्यावं की नाही की मला काही कळत, पण मला काही कळत नाही हे कळत असताना सुद्धा मला सगळं कळतं असंच माणसाला वाटत असतं. हेच माणसाच्या ठिकाणी अज्ञान आहे. आणि मला सगळं कळतं हा जो आपला अहंभाव आहे तो जावा याच्याकरताच प्रवचन आहेत. मला सगळं कळतं असं वाटू नये याच्याकरताच कीर्तन आहेत. मला सगळं कळतं असं वाटू नये याच्याकरताच ज्ञानेश्वरी उघडायची. नवे नवे मला सगळं कळतं जर असं सगळंच जर कळत असेल तर मग करायचं तरी कशा करता. आपल्या अंतकरणामध्ये भावना अशी पाहिजे की मला काहीच कळत नाही आणि मला काहीच कळत नाही, मी अज्ञानी आहे. आणि अंतकरणापासून ज्यावेळी आपण ग्रंथ उघडतो, मी नेहमी सांगत असतो, ज्ञानोबा रायानी भावार्थ दीपिकेची रचना केली ती कोणासाठी केली हो. ज्ञानोबा रायानी हे अमृताचं ज्ञानामृताचं भरलेलं ताट आमच्या तुमच्या समोर ठेवलं. हे कोणाकरता ठेवलं. अर्थात एक लक्षात घ्या, ज्ञानेश्वरी ही खऱ्या अर्थानं कोणासाठी आहे तर ती निष्कामांसाठी आहे. ज्यांचे अंतकरण निष्काम झालेला आहे ना त्यांना ज्ञानेश्वरीचा हा जो काही कृपा प्रसाद आहे, त्यांना ज्ञानेश्वरीतून जे ज्ञानामृत सेवन करायला मिळणार आहे ते अत्यंत सहज आहे. कोणाला? जे निष्काम झाले. सकाम अंतकरणानं जर तुम्ही ज्ञानेश्वरी वाचत असाल तर तुम्हाला थोडं ज्ञानेश्वरी समजायला काय होईल, वेळ लागेल. ज्ञानोबा स्वतःच म्हणतात की मी ज्ञानेश्वरी जी निर्माण केलेली आहे ही उपपत्ती मी या केली कोणा निष्काम असी, जे निष्काम आहेत. म्हणून परमार्थ मार्गामध्ये सुरुवात करत असताना आपण आपल्या परीनं सगळ्यात आधी जर काय प्रयत्न करायचा असेल तर तो निष्काम होण्याचा प्रयत्न करावा. संसारातल्या सगळ्या कल्पना आहेत त्या कल्पना सोडून देण्याचा प्रयत्न करावा. आणि एक समजावं की मला काही कळत. ज्ञानोबारायांनी एक सुंदर सांगितलं, हे मजची स्तव जाहले परी म्या नाही केले. भगवद्गीता जशी कांडत्रयात्मक आहे तशी ज्ञानोबारायांनी ही भावार्थ दीपिका ही कांडत्रयात्मक केलेली आहे. 3 कांडयुक्त आहे. पहिलं कर्मकांड सांगितलं, दुसरं देवताकांड सांगितलं आणि तिसरं ज्ञानकांड सांगितलं. असं 3 कांडांनी युक्त ही ज्ञानेश्वरी आहे. त्या कर्मकांडामध्ये असा प्रकार आहे, सगळं आपणच करत असतो पण करत असताना आपली भावना अशी असली पाहिजे, हे मजची स्तव जाहले परी म्या नाही केले. ऐसे जेणे जाणीतले तो सुटला गा. ज्याला सुटायचं आहे त्यानं एकच लक्षात ठेवावं की हे सगळं जरी मी करत असलो तरी करणारा मी. इथंच गंमत आहे. पण आपल्यामध्ये अज्ञान असं आहे की सगळं करतोय ते सगळं आपल्याला काय वाटतं, मी करतोय मी करतोय मी करतोय. हा जो मीपणा आहे ना तो मीपणा सगळ्यात आधी आपल्याला काय करावा लागतो, परमार्थ मार्गामध्ये आपल्याला सुरुवात करायची आहे. मग सगळ्यात आधी काय केलं पाहिजे, हा मीपणा केला पाहिजे. जे मी म्हणत असतो, जे माझं म्हणत असतो, पहिल्यांदा ते आपल्याला घालवायचं आहे. आणि ते घालवण्याकरता आपला अहंकार घालवण्याकरता सगळ्यात सोपं सगळ्यांना जमणारं असं जर कोणतं साधन असेल तर ते ज्ञानोबारायांनी सांगितलं. काय करावं, ज्याला आपल्या अंतकरणातला अहंकार घालवायचा आहे त्यानं काय करावं, अत्यंत श्रद्धेनं सद्गुरूंचं काय करावं, स्मरण करावं. अहंकार घालवायचा आहे ना, मग काय करावं, आपल्या सद्गुरूंचं स्मरण करावं. त्यांचं स्मरण केलं की मी करतोय हा भाव जो आपल्या अंतकरणामध्ये आहे तो भाव काय होतो, नाहीसा होतो. हे अत्यंत सोपं आहे. जे सगळं मी करतोय, जे सगळं करतोय ते माझ्यामुळं होतंय, जे असं आपल्याला वाटत असतं, तो आपल्यातला अहंकार जाण्याकरता काय करावं, सद्गुरूंचं स्मरण करावं, त्यांचं नमन करावं. 18 अध्याय ज्ञानेश्वरीमध्ये आहेत. त्यामध्ये 9 अध्यायाच्या सुरुवातीला ज्ञानोबारायांनी नमन केलेलं आहे. आणि ते नमन करत असताना ते सगळं जे नमन केलेलं आहे ते सद्गुरूंचंच केलेलं आहे. कशा करता केलेला आहे, करत असताना कळत न कळत आपल्याला आपल्या
अंतकरणामध्ये अतिशय सूक्ष्म रूपामध्ये अहंकार येतच असतो. आपल्या अंतकरणामध्ये तो अहंकार अजून आहे, म्हणूनच आपल्याला त्या सुखाचा अनुभव येत नाही. आपल्या अंतकरणामध्ये कुठेतरी तो अनुभव आहे, मी करतोय, माझ्यामुळे होतंय, तो अहंभाव आहे, म्हणून आपल्याला अजून आपल्या आत्मस्वरूपाची जाणीव होत नाही. मी नेहमी सांगत असतो, आपण करतोय पण आपल्याला कळत दोन गोष्टी आहेत, करणं वेगळं आणि कळणं वेगळं. लक्षात आलं का? करतात सगळेच, पण करणाऱ्यांना सगळंच कळत असतं का हो? मंदिरामध्ये बरीच माणसं येतात, पण सगळे मंदिरामध्ये तर त्या सगळ्यांनाच भगवंताचं दर्शन होतं का? मग केलं म्हणजे झालं का? लक्ष देऊ नये का? करायसाठी परमार्थ करू नका. ओझं वडायचं म्हणून वडायचं नाही, त्याच्यामध्ये काहीतरी आपल्याला माहिती पाहिजे की याच्यामध्ये काय आहे. होतं असं, गाढवाच्या पाठीवर 50 किलो गुळाचं ओझं असतं. मग गाढवाचं काम काय? ओझं वाढणं. मग ते गाढवाला कळतं माझ्या पाठीवर 50 किलोचं ओझं आहे, पण कशाचं आहे? गुळाचं आहे. मग त्या गाढवाला जरा अहंकार झाला, ते म्हणायला लागला, आहे म्हणला माझ्या पाठीवर 50 किलो. असं कोणाला वाटलं? गाढवाला वाटलं माझ्या पाठीवर 50 किलो गुळ आहे. आणि ते रस्त्यानं काय झालं, जरा असं छातीवर काढून चालायला लागलं, फुगून चालायला लागलं. समोरून एक रिकामं गाढव आलं आणि या गाढवानं त्या गाढवाला त्याच्याकडे बघितलं, अभिमानानं बघितलं. तेही गाढव होतं. ज्याच्या पाठीवर 50 किलो गुळाचं ओझं होतं ते गाढव त्या दुसऱ्या गाढवाला म्हणतंय माझ्या पाठीवर काय आहे तुला माहिती आहे काय? समोरचं गाढव म्हटलं नाही बा, माहिती नाही. म्हटलं माझ्या पाठीवर 50 किलो गुळ आहे म्हटलं. समोरचं गाढव हुशार होतं, ते म्हणायला लागलं, अरे गाढवा, तुझ्या पाठीवरती 50 किलो गुळ आहे ते बरोबर आहे, पण त्याच्यातला एखादा खडा तरी तू खाऊन बघितलायस का? मग 50 किलो गुळाचं ओझं वाहण्यापेक्षा त्याच्यातला काय करावा, एखादा खडा. आमचे उपाशी महाराज नेहमी सांगत असतात, बरं, पोतभर चिरमुरं खाण्यापेक्षा एक पेढा खा. करण्याला महत्व नाही. मी नेहमी सांगत असतो, लक्षात घ्या, करायचं म्हणून परमार्थ करू नका. परमार्थ हा फक्त करण्यासाठी नाही आहे, तर परमार्थ हा होण्यासाठी आहे. कशासाठी आहे? होण्यासाठी आहे. जोपर्यंत करताय तोपर्यंत तुम्हाला अनुभव होत नाही, पण जोपर्यंत तुम्ही होता त्यावेळी तुम्हाला अनुभव आल्याशिवाय. तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण. करावं की व्हावं? व्हावं. तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण. आणि पुढं महाराज मग तरीच झाल्याशिवाय कळेल का? मग आपल्याला सगळं कळतं असं आपल्याला वाटत असतं, पण आपल्याला काही कळलं नाही. आपण फक्त करतोय. झालेलो ज्यावेळी होऊ त्यावेळी आपल्याला मग ती आपल्याला आत्मस्वरूपाची प्राप्ती आल्याशिवाय झाल्याशिवाय राहणार नाही. मग तिथं अहंकार शिल्लक राहतच नाही. आपण अजून साधक दशेमध्ये आहोत. आपण साधक दशेत असल्या कारणानं आपल्या अंतकरणामध्ये अहंकार कशाचाही माणसाला येतोच. संसाराचा अहंकार आहे तसं माणूस चांगलं, जसा काय असतं, पापाचा जेवढा माणसाला अहंकार नसतो तेवढा पुण्याचा अहंकार येतो. अजून तुम्हाला पुढे जाऊन सांगू का, संसार करून जेवढा माणसाला अभिमान अहंकार येत नाही तेवढा परमार्थ करून येतो. पाप करून जेवढं माणसाला अहंकार येत नाही तेवढं, घरात बसून जेवढा माणसाला अहंकार येत नाही तेवढा वाऱ्या केल्यानंतर येतो. माफ करा, मी एवढ्या वाऱ्या, म्हातारी माणसं आम्ही बऱ्याच ठिकाणी कुठं कुठं जातो, मग ती वारी केल्यानंतर पायाच्या अशा टाचा झिजूपर्यंत वाऱ्या केल्या. वारी केली ठीक आहे, आनंद आहे, कळालं काय? मग न कळता वाऱ्या केल्या. मग म्हणत असतो मग केलेल्या वाऱ्या सगळ्या वाऱ्यावर गेल्या, हातात काही आलं? मग करायचं म्हणून केलं का व्हायचं म्हणून केलं? मग श्रेष्ठ कोण आहे? तुम्हाला काय वाटतं?
करायचं म्हणून करणारा की व्हायचं म्हणून करणारा? म्हणून ज्याला खरं पोचायचं आहे त्यानं होण्यासाठी प्रयत्न करावा, करण्यासाठी करू नये, दाखवण्यासाठी करू नये. हे करावं ती कोणाकरता? आपल्याला व्हायचं आहे, आपल्याला तिथंपर्यंत जायचं आहे, आपल्याला आपला आत्मउद्धार करून घ्यायचा आहे, आपल्याला कुठंतरी त्या मोक्षापर्यंत पोचायचं आहे, कुठंतरी आपल्याला सुखरूप व्हायचं आहे. ही अंतकरणामध्ये तळमळ असावी, ती भावना असावी आणि त्या दृष्टीनं आपण प्रयत्न करावेत. पण ते प्रयत्न करत असताना आपल्याला वाटत असतं की मी एवढं केलं, मी तेवढं केलं, मी एवढ्या वेळा पारायण केली, मी एवढी कीर्तनं ऐकली, मी एवढी प्रवचन ऐकली, मी एवढ्या वाऱ्या केल्या, मी एवढं केलं. मला कधी कधी गंमत वाटते, हरिपाठ आपण रोज म्हणतो, पण आपल्याला त्याचा अनुभव आलाय का? म्हणताना आपण म्हणत असतो सर्वा घटी राम, प्रचिती आहे का? बोलण्याला महत्व नाही आहे, महत्व आहे ते प्रचितीला महत्व आहे. तुम्ही किती करता याला महत्व नाही, तुम्हाला किती कळालेला आहे हे महत्वाचं आहे. आणि परमार्थ मार्गामध्ये जोपर्यंत सद्गुरूंची कृपा होत नाही तोपर्यंत काही कळत नाही. मला कळतं असं म्हणणारे जे सगळे येतात ना, ते सगळे याच्यामध्ये गटांगळ्या खायला लागतात, तरत नाहीत. इथं तरतात कोण? ज्यांच्यावरती सद्गुरूंची कृपा झाली, ज्यांनी सद्गुरूंची अत्यंत सश्रद्धांतकरणानं ज्यांनी सद्गुरूंची पूजा केली, जे सद्गुरूंना शरण गेले, ज्यांनी सद्गुरूंचं स्मरण केलं, ज्यांनी सद्गुरूंवरती विश्वास ठेवला, ज्यांनी त्यांनी दाखवलेल्या वाटेवरती विश्वासानं जे चालायला लागले, त्यांनाच ही प्रचिती येते, बाकीच्यांना येत. बाकीचे फक्त वाचत जातात, कळत काहीच नाही. मग वाचणं वेगळं आणि कळणं वेगळं. ज्ञानेश्वरीचं पारायण आपण सगळेच करतो का नाही सांगा मला? पण गंमत अशी मला वाटते, आपण ज्ञानेश्वरी वाचत असतो, पण मंदिरामध्ये ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर पारायण संपतं, पारायण संपल्यानंतर आपण ज्ञानेश्वरी गुंडाळतो आणि ज्ञानेश्वरी मंदिरातच ठेवून जातो, घरला घेऊन जात. ज्ञानेश्वरी जर घरी गेली तर एकही भांडण होणार? वाईट याचं वाटतं की ज्ञानेश्वरी अजून मंदिरातच आहे, आपण मंदिरात येतो, मंदिरात वाचतो, पण जाताना घरी घेऊन जात. मी पिशवीतली ज्ञानेश्वरी म्हणत नाही, जी आपल्या हृदयामध्ये वाचत असताना जी ज्ञानोबाऱ्यांच्या ओव्या ज्या कोरतात ना, ती आपण घरापर्यंत घेऊन जात नाही. इथंच वाचतो, इथंच ऐकतो आणि इथंच सोडून जातो. घेऊन काही जण एकावर गाठी मारतात, गुंडाळून ठेवतात, इथंच ठेवतात, पण घेऊन जात नाही. मी म्हणत असतो ज्यावेळी ज्ञानेश्वरी आपण घरी घेऊन जाईल ना, अहो ज्याच्या घरामध्ये ज्ञानेश्वरी गेली ना, तिथं भांडण होण्याचं कारणच नाही. ज्ञानोबारांनी सांगितलं, आता बोलावं लागतं. आता काल मकर संक्रांत झाली, तिळगुळ घ्या. गोड बोलतो का आपण? ज्ञानोबारांनी हे आधीच सांगून ठेवलं, साच आणि मवाळ, मितले आणि रसाळ. नुसता माणसानं गोड बोलू नये, गोड बोलण्याच्या आधी माणसानं खरं बोलावं. पण ते खरं बोलत असतानाच कसं बोलावं? बहुतांश माणसं गोड बोलतात, पण ती गोड बोलणारी माणसं खोटारडी असतात. मग त्या गोडपणाला काही अर्थ आहे का? मग ज्ञानोबारांनी दोन्ही बाजूने सांगितलं, साच खरं आणि कसं असावं? गोड असावं. खरं बोलावं, पण कसं बोलावं? गोड बोलावं. मितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. बहुतांशपणे घराघरामध्ये माणसामध्ये भांडणं होतात, ती कशामुळे होतात? बोलण्यामुळे होतात. कसं बोलावं? तुकोबारांना विचारलं, महाराज तुम्ही काय बोलता का? महाराज म्हणले, आम्ही काही बोलतच नाही. बोलणेच नाही. आता देवाविण काही नवे आम्ही बोललो तरी बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल. आपला असं आहे का? आपलं बोलणं हे वाद निर्माण करणार आहे, आपलं बोलणं हे भांडणं लावणार आहे, आपलं बोलणं हे दुसऱ्याच्या अंतकरणामध्ये बंदुकीची गोळी जशी लागते ना, तसे शब्द माणसाच्या हृदयात लागत असतात. शब्द म्हणजे काय?
बाण आहे. मग बाण कसा असा शिरतो ना हृदयामध्ये, तसे शब्द सुद्धा. तुम्ही म्हणाल महाराज असं कसं म्हणता? हो, शब्द बाण आहे. नामस्मरण, आपण भगवंताचं नामस्मरण करतो म्हणजे काय? अहो, ते नामस्मरण करतो म्हणजे भगवंताच्या हृदयामध्ये प्रेमानं तो आपण नामरूपी काय मारत असतो. आपण भगवंताचं नामस्मरण केलं, त्याचं नाम मुखामध्ये घेतलं म्हणजे आपल्या मुखातून नामाचा उच्चार झाला. तो सुटलेला शब्द बाणासारखा कुठं लागावा? ज्याचं नाव घेतलं त्याच्या. एकदा राम म्हणल्यानंतर तो रामरूपी बाण रामाच्या हृदयामध्ये लागावा, इतका बाण आपण तो आपल्या अंतकरणातून. भाता बरी हरी राम, तुका म्हणे काळ हाना तोंडावरी, आणि भाता बरी हरी राम. बाण नामाला काय म्हणलं? बाण असं म्हणलं. तो बाण मारायचा आहे. मग जसा नामरूपी बाण भगवंताला जसा लागत असतो, भक्तानं अंतकरणातून भगवंताचं नामस्मरण केलं की तो जसा बाण लागतो, तसा आपण बोलत असताना एकमेकांना बोलत असतो, तो सुद्धा बाणच आहे. समजा 4 माणसं बोलत असतील आणि एखादा हुशार वकील, कायदे पंडित त्यांना जर कायदा समजावून सांगत असेल, एक अर्धा तास तासभर त्यांना काहीतरी सांगत असेल, कायदे पंडित वकील काहीतरी कायद्याची भाषा त्यांना सांगत असेल, हे असं केलं की तसं आहे, तसं केलं की तसं आहे, तसं केलं तर तसं आहे. आणि तिथं जर एखादा अडाणी माणूस आला, अंगठा बहादूर, आणि त्या हाय कोर्टातल्या वकिलाला जर म्हणायला लागला, तुला काय कळते, गप्प बस, काय होईल? त्या वकिलाच्या ते शब्द असे हृदयात जातील का नाही? म्हणजे हा इतकं समजावून तासभर सांगतोय आणि कोणीतरी येताना म्हणतं, तुला काय कळते, गप्प बस. असं म्हणल्यानंतर तुला काय कळते, गप्प बस हे शब्द सामान्य, हे बाणासारखे शब्द असे हृदयामध्ये. ती शब्दाची काय आहे? ती शब्दाची ताकद आहे, शब्दाचं सामर्थ्य आहे, तो शब्दाचा आघात आहे. शब्दाचा आघात हा जसा कानावरती होतो तसा हृदयावरती सुद्धा होत असतो. म्हणून म्हणावं लागतं, तिळगुळ घ्या. आणि भांडणाचं कारण काय? बोलणं हेच आहे. माणसाला कसं बोलायचं एवढं जरी कळालं ना, तरी त्याचा आजी संसार सुफळ. काय बोलायचं, आपल्याला काय बोलायचं हेच कळत नाही. पुढे जाऊन सांगू का कसं बोलायचं हे सुद्धा. मला सांगा, बायकोनं नवऱ्याशी बोलत असताना कसं बोलावं? हळू आवाजात बोलावं की मोठ्या आवाजात बोलावं? काय म्हणायचं तुम्हाला? कसं बोलावं? बायकोनं नवऱ्याशी बोलत असताना कसं बोलावं? हळू आवाजात बोलावं की मोठ्यानं बोलावं? तुमचा आवाज का हळू येतोय? कसं बोलावं? बरोबर आहे ना, हळू आवाजात बोलावं. हाच प्रश्न तुम्हाला विचारला. नवऱ्यानं बायकोशी बोलत असताना कसं बोलावं? हळू आवाजात बोलावं का मोठ्यानं बोलावं? तुम्ही म्हणणार, महाराज काय तुम्ही आमच्यात भांडणं लावता का? कसं बोलावं? मोठ्यानं, हळू आवाजात बोलावं. नवऱ्यानं बायकोशी बोलत असताना हळू आवाजात बोलावं. बायकोनं नवऱ्याशी बोलत असताना कसं बोलावं? मला सांगा, हळू आवाजात कोणी बोलतं का हो? काम करून दिवसभर बिचारा नवरा घरी आला, काहीतरी बायकोचं काहीतरी त्या सासूबरोबर वाजलं असेल, काही झालं असेल, इकडे तिकडे झालं असेल. नवरा घरी आल्यानंतर जर त्या बायकोला जर नवऱ्याबरोबर भांडण करायचं असेल, झालं जेवण करून सगळे झोपले, 10-11 वाजता नवरा जवळ आला, शेजारी बसला आणि ह्या बाईला नवऱ्याबरोबर भांडायचं आहे. मग मला सांगा, ती बाई नवऱ्याबरोबर हळू आवाजात बोलते का मोठ्या आवाजात बोलते? कसं बोलते? नवरा जवळ आहे, कसं बोलायला पाहिजे? हळू आवाजात बोलायला. पण बोलते कशी? मोठ्या आवाजात बोलते. जवळ आहे पण तरी सुद्धा आवाज काय करावा लागतो? मोठा करावा लागतो. मोठ्या आवाजात बोलते, मोठमोठ्यानं भांडण करते. चला पुढं या. तेच दोघं नवरा बायको आहे. झालं, सप्ताह सुरू झाला आणि दोघं कीर्तनाला आले. कीर्तनाला आल्यानंतर मग ती येतानाच ठरलेलं असतं, नवरा बायकोला सांगत असतो, मी माणसांमध्ये बसेन, तुला बायकांमध्ये बसावं लागेल. कीर्तन बरोबर 7 ते 9ला कीर्तन संपलं की तुला मी तिकडं खुणवतो, तू मला तिकडं खुणव. दोघं उठायचं, तिथं वरडावरडी करायची.
झालं, दोघं येतात तिकडं, बायकांमध्ये बायको बसते, नवऱ्यामध्ये नवरा बसतो, कीर्तन सुरू होतं. कीर्तन संपल्यानंतर काही नाही, हा फक्त तिला इशारा करतो. आणि इशारा केल्यानंतर वास्तविक पाहता कीर्तनामध्ये दोघं एकमेकांपासून लांब बसलेले आहेत. मग मोठ्यानं कुठं बोलायला पाहिजे, घरात की कीर्तनात? हा, कुठं बोलायला पाहिजे? इथंच बोलायला पाहिजे ना. पण इथं काही बोलावं लागतं का? इथं दोघं जरी लांब बसले असले ना तरी सुद्धा इथं बोलावं लागत नाही, इशारा केला तरी. पण घरामध्ये जवळ आहे तरी सुद्धा. तुम्हाला गंमत कळते का? मला तुम्हाला काय सांगायचं आहे, घरामध्ये नवरा जवळ आहे पण तरी सुद्धा तिला मोठ्यानं बोलावं लागतं. त्याचं कारण आहे, शरीरानं जरी जवळ असला तरी मनानं काय झालेलं आहे? मनानं लांब झाला की भांडण, आवाज. आणि इथं कीर्तनामध्ये काय आहे, दोघं जरी लांब असले तरी मनानं कुठं आहेत? मग इथं बोलावं लागतं का, इशारा केला तरी? म्हणून मी सगळे भजन करणाऱ्यांना नेहमी सांगत असतो, भजन करत असताना फार ओरडू नका. लय वरडून वरडून भजन करू नका. एक तुम्हाला सोपी खूण सांगतो, भजन करत असताना तुम्ही जेवढं ओरडाल, जेवढं ओरडते तेवढं समजायचं देव याच्यापासून, ओरडला की समजायचं त्याच्यापासून ते लांब आहे. ज्याच्या जवळ आहे ना तो देव जवळ आला की मग ओरडावं लागत. मग तिथं ज्ञानदेवी मौन जपमाळ अंतरी आणि धरोणी श्री हरी जपे सदा. कशा करता सांगितलं? आपण बोलत असतो पण बोलत असताना आपण त्याचा विचार करत नसतो. नेहमी सांगत असतो मी, लक्ष देऊन ऐका. माणसानं आरशासारखं असावं, नाजूक असावं, पण खरं बोलायला घाबरू नये, खरं दाखवायला घाबरू नये. आरसा कसा आहे? आरसा नाजूक आहे पण खरं दाखवायला घाबरतो का? आरसा नाजूक आहे पण खरं बोलायला, खरं दाखवायला घाबरत नाही. जे आहे तेच दाखवतो. म्हणून त्याला काय आहे तेच दाखवतो. तसं माणसानं आरशासारखं असावं, नाजूक असला तरी चालेल पण खरं दाखवायला आणि खरं बोलायला घाबरू. तुका म्हणे सत्य कर्माभावे साह्य आणि घातली या भय नरका जाणे. जे काही आपण करत असतो ते करत असताना आपल्या अंतकरणामध्ये अहंकार हा येतोच. मी करतोय, माझ्यामुळं होतंय, आणि तो अहंकार जावा याच्याकरता ज्ञानोबांनी जे केलं ते सद्गुरूंचं स्मरण केलं. अध्याय पहिला उघडला तर पहिल्या अध्यायामध्ये जे ज्ञानोबांनी नमन केलेलं आहे ते गणेश रूपी सद्गुरूंचं स्मरण केलेलं आहे. ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशो सकलार्थ मती प्रकाशो म्हणे निवृत्ती दासू अवधार जोशी. 18 अध्याय आहे, त्याच्यातल्या 9 अध्यायामध्ये स्मरणच केलेलं आहे. कशा करता? त्या स्मरणाचा भाग असा आहे की भगवंताचं, सद्गुरूंचं, श्रीगुरूंचं स्मरण करण्याकरता पहिल्यांदा आपल्या अंतकरणामध्ये त्यांच्याविषयी आदर असावा लागतो. लक्ष देऊ नये का? स्मरण करायचं आहे ना, मग स्मरण करण्यासाठी पहिल्यांदा काय पाहिजे? जोपर्यंत आदर असत नाही तोपर्यंत आपण स्मरण करू शकत. पहिला भाग आहे स्मरणाचा. स्मरण करण्याकरता आदर असावा लागतो. महत्वाचा जो मला भाग सांगायचा तो हाच आहे की स्मरण करण्याकरता अंतकरणामध्ये जसा आदर असावा लागतो तसं अंतकरणामध्ये आदर निर्माण होण्याकरता आपल्या अंतकरणातून आपला अहंकार हा काय व्हावा लागतो. जोपर्यंत अहंकार जात नाही तोपर्यंत आदर निर्माण होत नाही. माणसं जी उलट बोलतात ना ती कोण असतात? जी उलट बोलतात ती अहंकारी असतात. जी आडवं बोलतात ती कशी असतात? ज्याच्या अंतकरणामध्ये अहंकार आहे ते काय करतं? ते उलट बोलतं. ज्याच्या अंतकरणामध्ये अहंकार आहे ते कधी सरळ चालतही नाही आणि सरळ बोलतही नाही. ज्याच्या अंतकरणामध्ये अहंकार आहे ते चालतंही आडवं आणि बोलतंही
आडवं. म्हणून मी नेहमी सांगत असतो, सरळ चालणाऱ्याला धोका नेहमी हा मागून येणाऱ्याचा नसतो, पडून येणाऱ्याचा नसतो. जे आडवं जातं ना, म्हणजे ज्याच्या अंतकरणामध्ये अहंकार आहे त्या सगळ्या आडव्या जाती आहेत बरं. मग माणसानं असावं ते सरळ असावं, आडवं असू. आडवं कोण जातं? ज्याच्याजवळ याच्या अंतकरणामध्ये अहंकार आहे. तो अहंकार जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्याला त्या खऱ्या ज्ञानाची प्राप्ती होत नाही, आत्मस्वरूपाची प्राप्ती होत नाही. मग याच्याकरता उपाय काय आहे? तर उपाय एकच आहे की आपल्या अंतकरणातला अहंकार जावा. तो अहंकार जाण्यासाठी काय करावं? स्मरण करावं. म्हणून आज आपल्याला काय करायचं आहे? स्मरण करायचं आहे, सद्गुरूंचं स्मरण. जयांचे केली या. कोणाचं स्मरण करावं? की ज्यांचं स्मरण केल्यानंतर छोटीशी खूण सांगतो. सद्गुरू कोणाला म्हणावं? श्री गुरु कोणाला म्हणावं? सोपी खूण आहे. ज्यांना बघितल्यानंतर तुमच्या अंतकरणातला अहंकार क्षणात नाहीसा होतो त्यांना समजून जा ते तुमचे कोण आहेत? सद्गुरू आहेत. ज्यांना बघितल्यानंतर, ज्यांच्या दर्शनानंतर त्यांना बघितलं की आपल्या अंतकरणातला अहंकार काय होतो? दूर होतो. ज्यांच्या दर्शने पाप ताप जाय. ज्यांचं दर्शन घेतलं, ज्यांचं दर्शन झालं, ज्यांचं स्मरण केलं की आपल्या अंतकरणातला अहंकार नाहीसा होतो, ज्यांचं स्मरण केलं की आपल्या अंतकरणातला मीपणा नाहीसा होतो, ज्यांचं स्मरण केलं की मी माझं हे आपण सगळं स्वतःला विसरून जातो. पुढं सांगू का? ज्यांचं स्मरण केलं की पापही नाहीसं होतं आणि तापही नाहीसा होतो. ते कोण आहेत? ते सद्गुरू आहेत. 3 प्रकारानं त्याचं वर्णन झालेलं आहे. गुरु कोणाला म्हणावं? जो फक्त शाब्दिक ज्ञान देत असतो त्याला काय म्हणा? गुरु म्हणा. जो फक्त शाब्दिक ज्ञान देतो, म्हणजे बाबा हे असं केलं की असं होतं, ते तसं केलं की तसं होतं, तसं केलं की तसं होतं, झालं, बाकीचं तुमचं तुम्ही. जो फक्त वाट दाखवतो तो कोण आहे? तो गुरु आहे. तो फक्त शब्द ज्ञान देत असतो. मग व्यवहारामध्ये सगळे गुरुच आहेत. कोणी कुणाकडं काही शिकवलं की तो त्याचा काय झाला? गुरु झाला. कोणी सगळ्यांकडून धडे शिकतच असतात, ते गुरु आहेत. त्याच्या पुढं येतात ते श्री गुरु. गुरु नंतर कोण? शब्दज्ञान देणारा गुरु आहे. पण त्या शब्दज्ञानामध्ये सुद्धा जे शक्तियुक्त ज्ञान देत असतात ते श्री गुरु आहेत. त्यांना काय म्हणा? श्री गुरु म्हणा. आपण वारी घेत असताना, माळ घालत असताना आपले श्री गुरु आपल्यावर काय करतात? ती माळ गळ्यामध्ये घातल्यानंतर नुसता माळ घालत नाहीत, त्या माळेसोबत शक्तियुक्त आपल्यामध्ये काय करत असतात? ते नाम देत असतात. म्हणून ते कोण आहेत? नामामध्ये काय आहे? ताकद आहे. नामामध्ये काय आहे? शक्ती आहे. मग जो फक्त शब्दज्ञान देणारे आहेत ते फक्त गुरु असतील, तर जे शक्तियुक्त ज्ञान देतात, जे शक्तियुक्त नाम देतात ते कोण आहेत? मग श्री गुरु आहेत. मग सगळ्याच आपल्याला श्री गुरुनी नाम दिलेलं आहे. राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा, आणि मंत्र हा जपावा सर्व काळ. त्या श्री गुरूंनंतरही त्यांचा पुढं नंबर लागतो, ते सद्गुरू. हे सद्गुरू हे फार महत्वाचे आहेत. ज्ञानोबाराय ज्यांचं स्मरण करतात ना ते गुरु नाही आहेत, ते श्रीगुरूही नाही आहेत. ते कोण आहेत? सद्गुरू आहे. त्या तिन्हीतला फरक समजून घ्या. पहिलं शब्दज्ञान देणारा फक्त गुरु आहे. शब्दाचा आणि अनुभवाचा काही संबंध असत? शब्दज्ञान असणाऱ्याला अनुभव असतोच अशातला भाग. फार चांगल्यांची प्रवचन ऐकली म्हणजे तुम्हाला अनुभव आला असं नाही, प्रवचन केलं म्हणजे अनुभव आला असंही नाही आहे. अनुभव हा वेगळाच आहे. शब्द ज्ञानाच्या पलीकडे शक्तियुक्त ज्यांनी नाम दिलं ते श्रीगुरु झाले. पण त्याच्याही पुढं सद्गुरू कोण आहेत? आपल्या साधनेतून आपल्याला जो अनुभव आला तो अनुभव एका क्षणामध्ये, फार वेळ लागत नाही, हात ठेविला मस्तकी आणि प्रसाद देऊनी केले. किती वेळ लागला?
सद्गुरू कोणाला म्हणावं? त्यांनी मस्तकावरती हात ठेवला, आपणा सारिके करीती. मग तिथं काही वाऱ्या करायच्या आहेत का? तिथं काही तपा आहेत का? तिथं काही साधन आहेत का? काही नाही. फक्त त्यांनी मस्तकावरती काय ठेवला? त्यांनी हात ठेवला. तिथं साधना नाही, तिथं ग्रंथ नाही, तिथं वाचन नाही, तिथं काही तीर्थाटन काही नाही. त्याने फक्त मस्तकावरती हात ठेवला की मग त्यांचं सामर्थ्य असं असतं की शिष्य जवळ आला, खऱ्या अंत करणारं सद्गुरूंची भक्ती करणारा शिष्य समोर आला. नव्हे समोर जरी नसेल त्याच्या पुढचा भाग सांगतो, जरी अंतकरणापासून त्या शिष्यानं आपल्या सद्गुरूंचं स्मरण जरी केलं तरी सुद्धा होय सकळ विद्यांचे अधिकरण. त्याला काही करावं लागत नाही. ते जे सद्गुरू असतात ना, आपल्याला आलेला अनुभव एका क्षणामध्ये शक्तिपाताद्वारे, कृपादृष्टीद्वारे, आपल्या संगतीद्वारे नवे त्याच्या मस्तकावरती हात ठेवणं काय करता? सत्यगुरुराये. काय तुकोबाराय गेले होते का त्यांच्या शोधात? झोपले होते. आणि झोपले असल्या कारणानं स्वप्नामध्ये काय झालं? सत्यगुरुराये कृपा मज केली, परी नाही घडली, सापडविली वाटे जाता गंगा स्नाना. आणि काय केलं त्यांनी? मस्तकी तो जाणा ठेविला कर. तुकोबारायांनी काय केलं असेल? तुकोबारायांनी एकच केलेलं आहे, दयांचे केली या. म्हणून आपला सुद्धा उद्धार व्हावा असं वाटत असेल, एक लक्षात घ्या, आपलं आयुष्य काय आहे? अल्प आहे. आपलं ज्ञान अल्प आहे, आपली मती अल्प आहे, आपलं स्मरण हे सुद्धा कसं आहे? तुमच्या माझ्या सकट प्रत्येकाला जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला एकच शाप आहे, आणि तो शाप म्हणजे कशाचा आहे? विस्मरणाचा आहे. आपल्याला स्मरण आहे का विस्मरण आहे? आपल्याला आपल्या आत्मस्वरूपाचं काय आहे? विस्मरण आहे. आणि आत्मस्वरूपाचं विस्मरण असल्या कारणानं आपल्याला आपल्या आत्मस्वरूपाचं स्मरण व्हावं, याच्याकरता महाराज म्हणतात जयांचे केली या स्मरण. म्हणून आज पहिला दिवस आहे म्हणून काय करायचं? त्यांचं स्मरण करायचं अंतकरणापासून. असं तसं स्मरण नाही. हा लाभ कुणाला आहे? जो शिष्य सद्गुरूंविषयी अनन्य आहे, दृढ आहे, सद्गुरूंच्या ठाई शिष्याच्या ठिकाणी अतीव विश्वास आहे. एक क्षणभर सुद्धा तो त्यांना आपल्यापासून दूर करत. मज हृदयी सद्गुरू म्हणजे खरा जो शिष्य आहे, सद्गुरू हे त्याच्या जवळच असतात, ते त्याच्या मागे पुढेच असतात, ते त्याला सांभाळतच असतात. महाराज तेच म्हणतायत. त्यांचं स्मरण केल्यानंतर काय होणार आहे? सकळ विद्यांचे आपली मती काय होणार आहे? ठिकाणावरती राहणार आहे. आणि काय होणार आहे? एकदा मती शुद्ध झाली की होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे. असो वेळ झालेली आहे, त्या सद्गुरूंचं स्मरण आपण सर्वांनी मिळून करावं आणि ह्या सप्ताहाची खऱ्या अर्थानं सुरुवात व्हावी आणि आपण आपला उद्धार करून घ्यावा, आत्मस्वरूपाच्या प्राप्तीपर्यंत पोचावं, ही तळमळ या ठिकाणी व्यक्त करतो. झालेली सेवा तुम्ही सर्व श्रुतिसज्जन मायबाप सर्वांच्या चरणी अर्पण करून सेवेला इथंच पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. एक विज्ञापना पाया पाशी, एक विज्ञापना पाया पाशी, अनाथ जीवांचा तुकाज कैवारी, अनाथ जीवांचा तुकाज कैवारी, ऐशी चराचरी ब्रिदावळी, ऐशी चराचरी ब्रिदावळी, अळी कर त्यांचे करीशी समाधान, अळी कर त्यांचे करीसी समाधान, अभयाचे दान देवोनिया, अभयाचे दान देवोनिया,
न सांगता कळे अंतरीचे गुज न सांगता कळे अंतरीचे गुज आता तुझी लाज तुझ देवा आता तुझी लाज तुझ देवा अनाथ जीवांचा तुकाज कैवारी अनाथ जीवांचा तुकाज कैवारी ऐशी चराचरी ब्रिदावळी ऐसी चराचरी ब्रिदावळी तू काय म्हणे तुझी खेळ दोये ठाई तुका म्हणे तोची खेळे दोये ठाई तू काय म्हणे तुझी खेळ दोये ठाई तुका म्हणे तोची खेळे दोये ठाई नसेल तो देई धीर म्हणा नसेल तो धीर देई मना नसेल तो धीर देई म्हणा नसेल तो धीर देई मना अनाथ जीवांचा तुकाज कैवारी अनाथ जीवांचा तुकाज कैवारी ऐशी चराचरी ब्रिदावळी ऐसी चराचरी ब्रिदावळी जय जय राम कृष्ण हरी 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 बोला जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण
कृष्ण हरी जय जय राम 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 कृष्ण हरी हरे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय 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 राम जय राम कृष्ण हरी जय 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय कृष्ण जय हरी राम कृष्ण हरी जय जय 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 राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय 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 राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी कुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पुण्यवंत व्हावे पुण्यवंत भावे घेता सज्जनाचे नावे घेता सज्जनांची नावे निघे माझी वाचा तुटी निघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी महालाभ फुकासाठी विश्रांतीचा ठाव विश्रांतीचा ठाव पायी संतांची भाव पायी संतांची भाव निघे माझी वाचा तुटी निघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी महालाभ फुकासाठी तुका म्हणे पापे तुका म्हणे पापे जाती संतांची आजबे जाती संतांची जपे तुका म्हणे पापे तुका म्हणे पापे जाती संतांची आजबे जाती संतांची जपे निघे माझे वाचा तुटी निघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी महालाभ फुकासाठी